नमस्कार मंडळी, आज आपण चकोल्याचा बेत केलेला आहे। मला असेच नवनवीन पदार्थ खायचे असतील तर आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेऊ, ते चाळणीने चाळून घेऊ। त्याच्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ टाकून घ्यायचे। नंतर हळूहळू पाणी टाकून कणिक मळून घ्यायची। आता कणिक तयार झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल लावून घेऊ। आता आपण कणिक थोडा वेळ भिजत ठेवूया। कणिक भिजेपर्यंत आपण खोबरे, लसूण, कढीपत्ता आणि अद्रक मिक्सरमधून बारीक करून घेतले। आता गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये 1.5 चमचा तेल घेतले। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि मिक्सरमध्ये बारीक केलेले वाटण टाकून ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतले। नंतर 1 चमचा हळद टाकली। नंतर 1 चमचा मिरची पावडर टाकली। 1 चमचा गरम मसाला टाकला। 1 चमचा धनेपूड टाकली। नंतर त्यामध्ये 1 चमचा घाटी मसाला टाकला। मसाला थोडा भाजल्यानंतर अर्धी पळी मटकीची डाळ त्यात टाकली। नंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतले। वरतून चवीनुसार मीठ टाकले। 5 मिनिटे मध्यम गॅस ठेवून आमटी उकळून घेतली। नंतर कणकीमधून 1 चपातीला लागतो एवढा गोळा करून घेतला। आता आपण चपाती लाटून घेऊ। त्याच्यावरती तेल लावून घेतले। चपाती लाटून झाल्यानंतर त्याचे आपण कापणीच्या आकाराचे काप करूयात। आमटीला उकळी आल्यानंतर 1 काप आमटीमध्ये सोडले। अशा प्रकारे 4 चपातीचे काप करून आमटीमध्ये सोडले। आता आपण 15 मिनिटे चकोल्यामध्ये रस्सा मुरू दिला। अशा प्रकारे आपल्या फोडणीच्या झणझणीत चकोल्या तयार झालेल्या आहेत। वरून थोडीशी कोथिंबीर टाकूयात। या चकोल्या आपण अशाच किंवा चपाती, भाकरी आणि भात यांच्यासोबतही खाऊ शकतो। आता आपण प्लेट तयार करून घेतलेली आहे। तोंडी लावण्यासाठी पापड, कांदा, टोमॅटो आणि लिंबू घेतलेला आहे।